दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील मिटमिटा भागात एका तथाकथित डॉनच्या बंगल्यावर शहर गुन्हे शाखेनं पहाटे छापा टाकला आणि संबंधित डॉनच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच ही अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई करण्यात आली। 21 तास चाललेल्या या थरारक कारवाईनं संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे। गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत बंगल्यातील 2 खोल्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे। ही रक्कम बेहिशोबी असल्याचा पोलिसांना संशय आहे। धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या रकमेमध्ये सर्वाधिक 100 रुपयांच्या नोटा आहेत। पैशांचा हा डोंगर मोजण्यासाठी पोलिसांना 5 पेक्षा जास्त नोटा मोजण्याच्या मशीन्स बंगल्यात मागवाव्या लागल्या। या रोख रकमेसोबत मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिने आणि काही शस्त्र सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। मोहसिन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सौरभ, ही मोठी कारवाई आहे। संभाजीनगर शहरातील एक तथाकथित डॉन होता, ज्याचं बाबा असं नाव चर्चेत होतं, जे 90च्या दशकात प्रचंड दबदबा या माणसाचा होता। काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या बंगल्यावर छापा टाकला। जी माहिती मिळते त्यानुसार 5 कोटीपेक्षा अधिक पैसे जमा करण्यात आलेले, चाकू, तलवार, वेगवेगळे शस्त्र देखील जप्त करण्यात आले आणि यासोबतच कारतूस मोठ्या प्रमाणात बंदुकीचे सापडलेले आहे। त्यामुळे ही मोठी खळबळ उडवणारी घटना आहे। तब्बल 21 तास ही सगळी जी छापेमारी होती ती सुरू होती आणि पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने म्हणजे पथक नेमताना देखील कोणत्या माणसाला पथकात घ्यावा, कोणत्या माणसाला घेऊन एवढी काळजी घेतली आणि 21 तास चाललेल्या या सगळ्या कारवाईनंतर आता आज पत्रकार परिषद घेऊन हे सगळे साहित्य दाखवत पोलीस या सगळ्या गोष्टीबाबत खुलासा करू शकतात। आणि या कारवाईचा एक व्हिडिओ देखील आपल्याकडे आलाय, जो आपण स्क्रीनवर बघतोय। तर कशा पद्धतीने आपण बघतो की मोठा फौजफाटा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि ही कारवाई झालेली आहे। आता या सगळ्या प्रकरणात नेमकं काय काय सापडलंय पोलिसांना, ते कुठून आलंय आणि आता तो कोण सांभाळत होतं आणि कोण या सगळ्या बंगल्यात राहत होतं याचा खुलासा पोलीस करतील। मात्र ही मोठी कारवाई संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तर धन्यवाद।